शायरी साला नगर जिल्हा शेवगाव तालुक्याला मुक्कामी भातोडी गावाला पूर्ण चढून शायरी साला शाहीर कल्याण गात पवाऱ्याला गात पवाऱ्याला अहो वैकुंठ भूमीवरी प्रवरीच्या तिरी असे देवगडी दत्त मंदिर यावे पाहण्यास गुरु भास्कर गिरी आशीर्वादा शाहीर कल्याण शिवाजी महाराज धन्य धन्य शिवाजी महाराज अवतरले वीर शिवनेरीवर जिजाऊ माता पाळणा हलविना महाराष्ट्राचा उद्धार करणार जय जयकार महाराष्ट्राचा शौर्य सरसरले रोमा रोमा गुजरात महाभारत स्वाभिमान किल्ले शिवनेरीवर तारखेप्रमाणे 19 फेब्रुवारी तिथीप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया उत्तरायण शिशिर ऋतू आणि वार शुक्रवार या दिवशी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला आणि महाराष्ट्राला जाणता राजा मिळाला झाले बहु होतीलही बहु पण याची समहास शिवाजी राजांसारखा राजा होणे नाही राजे पोटात असताना मासाहेबांना शहाजी राजाने विचारलं राणी साहेबा डोहाळे लागले काही खावंसं वाटतंय का जिजाबाई म्हणाल्या राज मला असं वाटतं मी घोड्यावरती बसावं सह्याद्रीच्या खऱ्या कपाळात घोड्यावरती दौडावं आणि पोटाच्या बाळाला म्हणावं बाळा माझ्यावर रागू नकोस बर का तुझी आई तू गर्भात असताना तुला घोड्यावर का बसवते याचं कारण आहे बाळा उद्या तुझा जन्म झाला की तुला असं रयतेचं संरक्षण करावं लागेल घोड्यावर बसावं लागेल तुझा सराव व्हावा म्हणून तू पोटात असताना मी घोड्यावर बसले बाळा माझ्यावर रागू नकोस ही जिजाऊ साहेबांचे गर्भ संस्कार 9 महिने 9 दिवसाचा काळ झाला जिजाबाई मुक्कामाला शिवनेरीवरती गेल्या आणि महाराष्ट्राला जाणता राजा मिळाला किल्ल्यातून बाई पळत आली अहो ऐकलं का काय झालं मुलगा झाला मुलगा एकेकाळी सह्याद्री हसला एकेकाळी सह्याद्री हसला आनंद
मुलगा झाला जिजाऊ साहेबाला, मुलगा झाला सह्याद्रीला, मुलगा झाला महाराष्ट्राला, नवे नवे मुलगा झाला भारत मातेला. छोटस बाळ पाण्यात घातलं, आया माया जमल्या, काय नाव ठेवायचं? ओ माबाई बोलली जिजाला, आई बोलली जिजाला, काय ठेवायचं याच्या नावाला? जिजाबाई बोलल्या सर्वाला, शिवाजी ठेवा नावाला, ठेवा नावाला, ठेवा नावाला. शिवाई देवीचं मंदिर आणि शिवनेरी गड यावरून बाळाचं नाव जिजाबाईने ठेवलं शिवाजी. सी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीचं तेज आणि जी म्हणजे जिजाऊचे सुपुत्र ते नाव शिवाजी. असा राजा शौर्याची आग्रामर महती, शौर्याची आग्रामर महती, येथे नांदती सह्याद्रीवरती मावळा दख्खनचा राहणार, स्वामी महानार्कचीने जगणार, मराठा आणि मानविलकार, मराठा अशा रीतीने राजांच्या कार्याला सुरुवात झाली. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आणि भोर तालुक्यामध्ये रायरेश्वराचं स्वयंभू शिवलिंग आहे. वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. मनुष्य किती दिवस जगलायला महत्व नाही, तो कसा जगलायला महत्व. 16व्या वयात माऊलीनं ज्ञानेश्वरी सांगितल्याने 22व्या वर्षी आळंदीला संजीवन समाधी घेतली. शिवाजी महाराजांनी 16व्या वयात स्वराज्याची प्रतिज्ञा केली आणि वयाच्या 52व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. क्षात्रवीर धर्मवीर संभाजी राजानं वयाच्या 32व्या वर्षी धर्मासाठी प्राण दिला. किती दिवस जगले महत्व नाही, कसे जगले याला महत्व. असा राजा तानाजी मालुसरे सारखी मावळे या स्वराज्याला मिळाले. बालपणीचा सखा जो पहिल्यापासून राजांच्या बरोबर आहे, काय स्वराज्यावर निष्ठा, स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवलं. राजा मा साहेबांची इच्छा आहे ना, आधी लगीन कोंढाण्याचं आणि नंतर माझ्या रायबास. काय विश्वास आहे, काय श्रद्धा आहे आणि काय निष्ठा आहे. निष्ठा कशी असावी? वारकऱ्याची जशी पांडुरंगावर निष्ठा, तसं 450 वर्षापूर्वी मावळ्यांची शिवाजी महाराजांवर निष्ठा. आजकाल निष्ठा हा विषय राहिला नाही. निष्ठा होती, स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवलं, किल्ले कोंढाण्यावर स्वारी केली. उदय भानाशी 2 हात केले, अंगावरती वार झाले. उदयमांच्या जवळ हल्ल्या, तानाजीचा हात बुडलीला, हात बुडलीला, हात बुडलीला, तानवीर झालेला, इंच जखमा अंगाला, वरती वार उदय भाणाला. खवळलेल्या उदय भांडण तानाजीवरती वार केला. उदय भाण्याची संशय तानाच्या उजव्या बाजूला बसताच ती आर पार बेंबीपर्यंत घुसल्याने तानाजीचा देह जमिनीवरती कोसळला. मावळे पळायला लागले. शेलार मामाने पाहिलं, किल्ल्याचे खाली उतरणारे दरवाजे बंद केले, दोर तोडून टाकले. लढून मरा. पुन्हा मावळे लढायला लागले. मराठ्यांनी हल्ला चढवला आणि किल्ला ताब्यात घेतला. महाराजांना निरोप दिला. थोडक्यात सांगतोय, राजे येतात, तानाईच्या देहाला कवटाळलं. ताना, तुम्ही पण मला सोडून गेला, तुम्ही सोडून गेला. मावळ्यानो, मावळ्यानो, रडू नका, डोळे पुसा.
आजपासून या गडाचं नाव बदललं. आज या गडाचं नाव गड आला, पण माझा शिव गेला सिंहगड. ती तारीख 4 फेब्रुवारी 1670. आज सिंहगड. बघा इतिहास. शिवाजी राजाने एवढे गडकोटे किल्ले जिंकले, मावळ्यांची नावं गडाला दिली, पण स्वतःचं नाव न देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायगड असा एकही गड नाही, संभाजीगड असा एकही गड नाही. बघा, पण योगायोग किती छान आहे बघा ना. जिथे जन्म झाला ते शिवनेरी आणि जिथे समाधी आहे ते रायगड. या दोन्ही गडाचा पहिला शब्द घ्या, शिवनेरीचं शिव घ्या आणि रायगडाचं राय घ्या, शब्द शिवराय तयार झाला. हे वैशिष्ट्य आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून राजांच्या पुढे आणली का पठाणाची मुलगी. राजे म्हणाले, वा, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदने छत्रपती. काय वाटलं असेल त्या पठाणाच्या सुनेला. तिचे लटपटणारे पाय थांबले, काळजाचे ठोके मंदावले. मेरे मालिक, सर्व धर्मावर प्रेम करणारा राजा, परस्त्रीला माते समान मानणारा राजा, जैसा सोना था वैसा ही शिवाजी राजा. चोळी बांगडी दिली आणि आबाजी सोनदेवाला सांगितलं, जसं माझ्यापर्यंत आणलं तसं पठाणाच्या सुनेला तेवढ्याच आदरानं तिच्या घरी पोहोच करा, म्हणून जाणता राजा. म्हणून शिवाजी महाराज म्हटलं की महाराष्ट्रीयांचीच नाही, देशाची मान उंचावली जाते. महाराष्ट्राचं नाही, अखंड हिंदुस्थानचं कवच मंडल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. असा राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले, आपलं भाग्य आहे. आणि एका मावळ्याचा सन्मान राज्यानं केला रे. शिवाजी महाले कोण होता? रस्त्यावर खेळ करणारा एक पोरग होतं. पट्टा घ्यायचा, स्वतःच्या भोवती फिरायचा आणि त्याच्यातून मिळणाऱ्या पैशावरती आपलं घरदार चालवायचं. राजाने एक दिवस त्याचा खेळ पाहिला. शिवा, किती पैसे मिळतात? राज, याच्यावर तर प्रपंच चालतोय. पट्टा वेगळा आणि तलवार वेगळी. पट्टा असा दोन्ही दुधार असते, स्वतःच्या भोवती फिरवायचं. असे बघत होतो. उजवा पाय पुढे ठेवला, त्याच्या खाली लिंबू ठेवलं आणि असा वार केला की सबकन पात अंगठ्याच्या खाली असणाऱ्या लिंबावरती मारलं. बरोबर 2 भाग झाले. एवढा नियम. त्याला सैन्यात घेतलं आणि अफजल खानाच्या वधाच्या वेळेला सय्यद बंडा पळत आला, महाराजांच्या मानेवर वार करणार. त्याला माहिती होतं चिलखत मानेच्या खाली आहे, मानेवर नाही. वार करणार त्याच्याही 10 पट वाई वेगानं पळत आले शिवाजी आणि सय्यद बंडाचा महाराजांच्या मानेवर होणारा वार तलवारीसून हातात स उडून लावला. म्हणून होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी. हा इतिहास आहे. अरे हिरोजी इंदुरकर कोण? एक मावळा सामान्य. रायगड बांधायची जबाबदारी दिली, 80% बांधला, 20% राहिला. निधी संपला. हिरोजीला वाटलं शिवाजी राजे जर स्वराज्य सगळ्यांकरता उभं केलंय, आपलंही कर्तव्य आहे स्वराज्यात आपलाही सहभाग असावा. मी 20% निधी गोळा करीन आणि राहिलेलं काम पूर्ण करीन. घरी आला, डोक्याला हात लावून बसला, पण सामान्य परिस्थिती होती, आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. डोक्याला हात लावून बसला. थोडक्यात सांगतो, बायको आल्याने विचारले, धनी काय झालं? म्हणे रायगड बांधायची जबाबदारी महाराजांनी माझ्यावर दिली. हो, पण दिलेल्या निधीत रायगड झाला नाही, निधी अपूर्ण आहे. असं वाटलं आपण निधी गोळा करावं, राहिलेलं काम करावं, मग महाराजाला बोलवावं. बायको म्हटली, एवढंच ना, थांबा. माई माऊली घरामध्ये गेली. अंगावर थोडेफार दागिने होते ते काढले. मंगळसूत्र, एक सौभाग्याचं जे निर्णय, ते मंगळसूत्र सुद्धा त्या माऊलीनं काढलं, एका गाठोड्यात बांधलं आणि आपल्या नवऱ्याच्या हातात दिलं. त्यांनी हे घ्या. काय
माझी दागिने आहे कशाला? रायगड अपूर्ण आहे ना बांधायचा, घेऊन जा तुझी दागिने. नाही म्हणू नका, नाही म्हणू नका. शिवाजीराजे किती किती आपली काळजी घेतात लेकरासारखी. कधी कधी असं वाटतं धनी शिवबा आपला बाप आहे, शिवबा आपली माय आहे, शिवबा बहीण आहे, शिवबा भाऊ आहे. त्यांनी आपलं आयुष्य त्या राजाला लागावं. आपण आहोत काय नाही काय काही फरक पडणार नाही. हजार मिळले तरी चालते त्यांनी शिवबा राजासारखा राजा महाराष्ट्राला पुन्हा नाही होणार. तरी या अंगाचं कातड काढून त्याचे जोडे जरी शिवून जरी छत्रपतीच्या पायात घातले तरी त्यांची उपकार भेटणार नाही. तो तरी या गळ्यातल्या अलंकाराचं काही घेऊन बसणार. घेऊन जा आणि एकच करा, मी माझे दागिने स्वराज्याला दिले, शिवाजी महाराजाला कळू देऊ नका. याला म्हणतात निस्वार्थ भावनेनं दिलेलं दान. ही अशी माणसं या महाराष्ट्रात जन्माला आली, अशी माणसं या महाराष्ट्राच्या कुशीत जन्माला आली आणि हे राष्ट्र घडलं. म्हणून पवित्र देशा, राष्ट्र देशा, पवित्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देश. महाराष्ट्र अखंड आहे, अखंड होता, अखंड आहे आणि महाराष्ट्र अखंडच नाही आणि अखंडच ठेवला पाहिजे. महाराष्ट्राची पवित्र माती शिवाजीराजे परदेशाला कळाले पण अजूनही काही मंडळीला कळाले नाही, हे आपलं दुर्दैव आहे. अरे इंग्लंड सारख्या देशाच्या राजांना, पंतप्रधानांना म्हणावं शिवाजी राजासारखी मुलं जर आमच्या देशात जन्माला आली असती तर आम्ही कायम स्वरूपी जगावर राज्य केलं असतं. व्हिएतनामच्या शिष्टमंडळानं ते लाल किल्ला आणि कुतुब मिनार बघायच्या नादामध्ये ते नाही पडले. हमें रायगड दिखाव. रायगडावर येऊन महाराजांचं दर्शन घेतात. महाराजांच्या पायाजवळची समाधीची माती या महाराष्ट्राची मुठभर घेऊन बॅग मध्ये भरली. पत्रकाराने विचारलं महाराष्ट्राची राजांच्या पायाची माती घेऊन कुठे चालला? त्यांनी सांगितलं ही माती घेऊन आम्ही आमच्या देशात जाणार, आमच्या देशाच्या मातीत ही माती मिसळणार, म्हणजे उद्या आमच्या देशात जिजाऊ माँसाहेबांसारख्या मुली जन्माला येतील आणि त्यांच्या पोटी छत्रपती शिवाजी राजे जन्माला येतील आणि आमच्याही देशाचा उद्धार होईल. तो हा महाराष्ट्र आहे. आम्हाला चिरदाशाची तुलमी सत्तेची चक्राची इतिहास साक्ष देती आला. तरुणी आणि रमण हल्ला अन्यायाचा कडे रोट गेला, अन्यायाचा कडे रोट गेला, म्हणून हा राजा कळाला पाहिजे. राजांच्या फौजेत जे मुस्लिम सैनिक होते युद्धामध्ये पवित्र कुराण जर सापडलं तर महाराजांनी ते कुराण तेवढ्याच आदरानं, जशी भगवद्गीता ज्ञानेश्वरी गाथा आहे तेवढ्याच आदरानं ते मुस्लिम मावळ्याच्या सैनिकाच्या स्वाधीन करावं. मदारी मेहतर ज्या वेळेला आग्र्याला राजांच्या जागी झोपला, ज्यावेळेला रायगडावर राज्याभिषेक झाला त्यावेळेला मदारी तिथून इथे येतो, पण एका कोपऱ्यात हात जोडून तो रायगडाचा राज्याभिषेकाचा सोहळा बघतो. त्यावेळेला माँसाहेब म्हणाल्या होत्या शिवबा अरे आग्र्याला असताना त्या मदारीने किती काम केलं, त्याला काहीतरी दे ना. त्याला राजे म्हणाले होते काय द्यावे त्याशी व्हावे उतर आहे, ठेवी तो हा पायी जीव थोडा. हा प्रश्न रामायणामध्ये पडला होता. मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्रजीला हनुमंतरायाला काय देऊ, तोच प्रश्न शिवचरित्रात पडला होता शिवाजी महाराजाला. मदारीला मी काय देऊ, पंचप्राण दिले तरी सुद्धा ते उपकार भेटणार नाही. अशी एक एक माणसं गोळा केली की जी माणसं राजांच्या करता मरायला तयार होती. काही विश्वास संपादन केला असेल तर विचार करा, काही दिला असेल त्या माणसानं लोकांचा विचार करा. राजांना नुसतं डोक्यावर मिरवणारी राजांची एवढी फक्त मर्यादा नाहीये.
राजांचे विचार तुकोबारांचा गाथा माझ्या माऊलीची ज्ञानेश्वरी ही फक्त डोक्यावर फिरवण्यासाठी नाहीये, तर त्याच्यात काय आहे हे डोक्यावरलं डोक्यात येत नाही तोपर्यंत प्रगती नाही. अशा त्या छत्रपती शिवाजी महाराजाला, धर्मवीर संभाजी राजाला, स्वराज्याचे संकल्पक शहाजी राजांना आणि स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंना शाहिराचा मानाचा मुजरा. शाहिराला साथ करविला पूर्ण चढून शाहिरीचा झाला, आज गाईल शिवचरित्राला शाहीर कल्याण शिवणगिरीत पाळणा बांधला हलवी बाळा घातला बाई, हलवी बाळा घातला काळाचा ते काळ शिवाजी आले जन्माला.